जरांगे पाटील यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीला हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। आज 22 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी या बैठकीचे आयोजन केले होते। मात्र त्यानंतर बैठकीचे जागा बदलण्यात आली होती। पैठण फाटा येथील छत्रपती चौकामध्ये ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते। मात्र त्या ठिकाणी देखील अपुरी जागा पडत असल्यामुळे शेवटी ही बैठक एका मंगल कार्यालयामध्ये आयोजित केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्या बैठकीला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांनी हजेरी लावल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। तुटुंब अशा प्रकारची ही बैठक आपल्याला यावेळी संपन्न होताना पाहण्यास मिळालेली आहे। सर्व मराठा बांधवासह सेवक खाली बसल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील हे एकटेच वर बसल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की आम्ही प्रत्येक गावखेड्यामध्ये एक मराठा सेवक निर्माण करणार आहात। त्याच्या मार्फत आमच्या पर्यंत प्रत्येक मराठा बांधवाचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी ही आज आम्ही बैठक आयोजित केली असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। आज पैठण येथील एका मंगल कार्यालयामध्ये अशी कुटुंब प्रकारची मोठी गर्दी झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली असून ह्या बैठकीला हजारोच्या संख्येने मराठा बांधवांनी आपली उपस्थिती देखील लावल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। या बैठकी दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावातील मराठा सेवक निर्माण करणार असून ह्या मराठा सेवकाच्या माध्यमातून आम्ही गावखेड्यातील मराठा बांधवाच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न देखील करणार असल्याचे देखील ह्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे। सुरुवातीला 22 गावातील मराठा सेवकाची आम्ही ह्यावेळेस नियुक्ती करणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये देखील मराठा सेवक आम्ही त्यांच्या नियुक्त्या देणार असून यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भात देखील आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलेलं आहे। मात्र या बैठकी दरम्यान मराठा आरक्षणाविषयीची कुठलीच ठाम भूमिका देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केली नसल्याचं देखील आपल्याला यावेळी पाहण्यास मिळालेलं आहे। मात्र मराठा आरक्षणाविषयीची पुढील भूमिका काय असणार आहे हे मात्र अद्यापही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले नसल्याचं देखील ह्या बैठकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या बैठकीला असं तुडुंब प्रकारचे म्हणजे हजारोच्या संख्येने मराठा बांधवांनी परत एकदा उपस्थिती दाखवल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। यानंतर मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील आपली काय भूमिका मांडतात ह्याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी जाणून पोहोचवण्याचं काम करणार आहोत। मात्र तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।